गोव्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। प्रमोद सावंत हे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे अत्यंत निकटवर्तीय होते असंही सांगितलं जातं। प्रमोद सावंत हे गोव्यातील साखळी मतदारसंघाचे भाजपचे आमदार। डॉक्टर प्रमोद सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला। डॉक्टर सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। त्यांनी कोल्हापूर येथील गंगा शिक्षण संस्थानेतून आयुर्वेदाची पदवी घेतली। त्यानंतर त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून समाजसेवेत पदव्युत्तर पदवी घेतली। त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या रसायनशास्त्राच्या शिक्षिका असून सध्या त्या गोव्याच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत। गतवर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेसनं प्रमोद सावंत यांना विधानसभा अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी नोटीस दिली होती। भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा काँग्रेसने केला होता। हांवें आत्तां सांगलां एडमिनिस्ट्रेशन ही आयच्या घडीक जर पळयत जाल्यार एडमिनिस्ट्रेशन स्ट्रीमलायन करप ही टॉप प्रायोरिटी आसतली। फुडल्या 7 दिसांक राज्यात दुखवटो आसा तोपर्यंत कसलेच स्वागत ना बुके ना कोणा कडल्याच स्विकारले वयचे ना। त्या खातीर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान म्हाजी सगळ्यांक रिक्वेस्ट आसा की म्हाका मुद्दामून मेळोंक येवचें न्हू, मेळटा तेन्ना हांव सगळ्यांक तुमकांय वेलकम करता आनी फुलां बुके ही कसलेच हाडचे न्ही हें आसा। मायनिंगेचो विशय जो आहा हो डेफिनेटली आमकां जाता तितके बेगीन हाताळपाक जाय। प्रमोद सावंत हे कोट्याधीश असून त्यांच्याकडे 3.66 कोटींची संपत्ती आहे। सावंत यांच्याकडे 5 लक्झरी कार आहेत। गुंतवणुकीतही सावंत हे आघाडीवर आहेत। त्यांनी बॉन्ड्स, डिबेंचर्स, शेअर, पोस्टल बचतही इतर ठिकाणी 1.16 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। सावंत यांच्याकडे 62 लाख रुपये किमतीची शेतजमीन आहे, तर अकृषक जमिनीची किंमत 15 लाख रुपये आहे। निवासी इमारतीची किंमत 85 लाख रुपये आहे। अवघ्या 45व्या वर्षी मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनावर विराजमान झालेले सावंत यांचे कार्य राज्यातच नव्हे तर देशातील युवकांना स्फूर्तिदायक ठरण्याची शक्यता आहे। डॉक्टर प्रमोद सावंत हे जेव्हा गोवा विधानसभेचे सभापती झाले तेव्हा सर्वात तरुण सभापती म्हणून त्यांना मान्यता मिळाली। ते साखळी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत। साखळी मतदारसंघातून ते सलग 2 वेळा निवडून आलेत। त्यांना 1998 साली नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त झाला होता। सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 ला झाला असून ते आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत। मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ते अत्यंत विश्वासातले होते। त्यांच्या आजारपणाच्या काळात सरकारचं प्रतिनिधित्व करताना शासकीय कार्यक्रमात पर्रीकर यांची त्यांनी कमी भासू दिली नव्हती। सावंत यांचं कुटुंब मूळचे कोल्हापूरचे असून सध्या ते गोव्यात कोठंबीपाळी येथे राहतात। पांडुरंग आणि पद्मिनी सावंत हे त्यांचे आई वडील आहेत। वडील पांडुरंग सावंत यांनी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम केलं आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बुधवारी सभागृहात बहुमत ठराव मांडून तो निश्चित जिंकणार यामध्ये कोणतंही दुमत नाही असं गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलं। फ्रेंड मुरारी ने पूछा मुझे फ्लोर टेस्ट कब लेने वाले हैं, so that we are going for the floor test tomorrow। कल फ्लोर टेस्ट होगा, फ्लोर टेस्ट अच्छी तरह से होगा, कोई प्रॉब्लम नहीं रहेगा। फ्रेंड मुरारी ने पूछा मुझे फ्लोर टेस्ट कब लेने वाले हैं, so that we are going for the floor test tomorrow। कल फ्लोर टेस्ट होगा, फ्लोर टेस्ट अच्छी तरह से होगा, कोई प्रॉब्लम नहीं रहेगा। डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मंगळवारी दुपारी सचिवालयातील मुख्यमंत्री कार्यालयात पदाचा कार्यभार स्वीकारला। सावंत म्हणाले की प्रशासनावर नियंत्रण राखून गोमंतकीयांना चांगलं प्रशासन देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, तर दुसरा अग्रक्रम हा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेले विविध विकास प्रकल्प पुढे नेण्यात येतील, तर तिसरा क्रम हा अंत्योदया तत्वानुसार सर्वसामान्य जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा असल्याचं त्यांनी सांगितलं। अंत्योदय तत्व the first priority of mine is then take control over the administration। अच्छी तरह का एडमिनिस्ट्रेशन जो है गोवा प्रदेश को देना ये मेरी पहली प्रायोरिटी रहेगी। दूसरी प्रायोरिटी जो हमारे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हैं, इनके जितने सारे प्रोजेक्ट एट प्रेजेंट गोवा में चल रहे हैं वो प्रोजेक्ट पूरे करने की प्रायोरिटी रहेगी। सभी प्रोजेक्ट जो है पूरे करने की प्रायोरिटी रहेगी। थर्ड थिंग इज देन मैं मेरे स्पीच में हमेशा बोलते आया हूँ और काम करते आया हूँ, विच इज द अंत्योदय तत्व। द लास्ट पर्सन इन द सोसाइटी विल वर्क फॉर द लास्ट पर्सन
इन द सोसाइटी, उसके लिए काम करेंगे। उसकी जो नीड है ईच एंड एवरी गवर्नमेंट स्कीम उसके तक पहुँचे, ये मेरी प्रायोरिटी रहेगी। So automatically there is a development, all over the development of the human development also and the infrastructure development. That's all. आपको किसी को कुछ पूछना है तो एक एक करके पूछो। Same, the question is